दरम्यान लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष चालणार हा अजित पवारचा शब्द। लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। लाडकी बहीण योजनेचे 1,30,00,000 अर्ज ग्राह्य धरले। राज्यातून आलेल्या अर्जांसंदर्भात अजित पवार यांनी माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेच्या फाईलवर सही करताना रक्षाबंधन आठवलं असंही अजित पवारांनी म्हटलंय। माझ्या माय माऊली माझ्या महिला आत्ता पण येताना खूप उत्साहाने त्या स्वागत करतात। मला एका गोष्टीची गंमत वाटते, विरोधक आमच्यावर टीका करतात। ते म्हणतात ही कसली योजना आणली, चुनावी जुमला म्हणून सांगताय। माय माऊलींनो, मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। हा अजित दादाचा वादा आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे। मी शब्द कधी फिरवणार नाही। ही योजना पुढे वर्षानुवर्ष आपल्याला चालवायची। साधारण 1,30,00,000 अर्ज हे ग्राह्य धरण्यात आलेले। अजूनही अर्ज भरण्याचं चालू ठेवलेलं आहे। 4 दिवसापूर्वी मी मुंबई सोडली दौऱ्याच्या करता। अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे फाईल आलेली होती। 6,000 कोटी रुपये या 2 महिन्याच्या करता वाटपाच्या करता पाहिजेत असं त्या फाईलवर लिहिलेलं होतं। माय माऊलींनो, त्या फाईलवर सही करताना मला 19 तारखेचं रक्षाबंधन आठवलं। आता लाडकी बहीण काढली। खरं तर हे लाडक्या बहिणीचं योजनेचं सगळं श्रेय हे बारामती लोकसभेतल्या तमाम 72 मतदाराला आहे। ह्यांना बहीण लाडकी आहे असं कधी वाटतच नव्हतं। ह्यांना बायकोच लाडकी वाटत होती, पण निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं की बायकोपेक्षा बहीणच लाडकी आहे। आणि आता म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी ह्यांना झाल्यात।